22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे। त्यानिमित्त पालीतील चुलत भावंडांनी उपक्रम हाती घेतलाय। 7 आणि 12 वर्षाच्या कैलाश आणि सिमरन चौधरी या दोघांनीही स्केटिंग करत अयोध्येकडे ते निघालेले आहेत। राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा जवळ आलाय। दरम्यान राम मंदिराकरता लढलेल्या कारसेवकांपैकी राजस्थानच्या कोटातील एक कारसेवक दिलीप यांचंही स्वप्न पूर्ण होत आहे। 1990च्या संघर्षातील प्रत्यक्षदर्शी दिलीप हे 22 जानेवारीला आपल्या कुटुंबासोबत राम मंदिर सोहळ्यानिमित्त दिवाळी साजरी करणार आहेत। कर्नाटकातील हनुमानाचं जन्मस्थान मानलं जाणाऱ्या कोप्पल इथल्या एका कॉर्न सीड कंपनीनं राम मंदिराची अप्रतिम प्रतिकृती साकारली आहे। प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यानिमित्त 8333 कॉर्न सीड्स कंपनीच्या कामगारांनी ओजनहल्ली गावातील एका शेतात राम मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे। याकरता त्यांनी 7000 कॉर्न कॉप्सचा वापर केलाय। ही प्रतिकृती तयार करण्याकरता त्यांना 10 दिवस लागले।